माझ्या सर्व मित्रांना नमस्कार. मी संजय चरपे संजीवनीच्या या भागात आपणासोबत चर्चा करणार आहोत. कालच काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आपणासमोर आले आहेत, या निकालातून आपण कोणता बोध घ्यावाचा आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे हरियाणाच्या नागरिकांनी आपल्या खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेतला आहे आणि हिंदुत्वाचे पाऊल त्यांनी पुढे टाकले आहे. परंतु काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोच आहोत की मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मतदान भारतीय जनता पक्षाच्या विरोधात केले आहे आणि त्यांनी आपल्या मताच्या बळावर नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत दिले आहे. हा लोकशाही स्वीकाराचाच विजय आहे असे आपणास म्हणता येईल. परंतु मतांचे जे ध्रुवीकरण अलीकडच्या काळात होताना आपण पाहतो आहोत, त्या ध्रुवीकरणातून आपण काय शिकावयास पाहिजे हे मात्र आता प्रत्येक मतदाराने लक्षात घ्यावायचे आहे. आपल्याला जातीपातीच्या भांडणात अडकवून राजकारणी लोक आपला उल्लू सरका करून घेतात आणि एनकेन प्रकारे कसे निवडून येऊ एवढंच पाहतात. परंतु सामान्य माणूस म्हणून, सामान्य जनता म्हणून आपल्याला त्याचे जे फळ भोगावे लागतात, त्याकरता कोणीही आपल्या पाठीशी उभं राहत नाही, हे खेदानं म्हणावंसं वाटते. मित्रांनो, खरं तर हरियाणाच्या हिंदुत्वाचं जे पाऊल पुढे पडलं त्याची सुरुवात कुठून झाली? त्याची सुरुवात झाली बांगलादेशातील हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार बांगलादेशी लोकांनी केलेत आणि तिथं जो सत्ता पालट झाला, त्या सत्ता पालटानंतर जी स्थिती हिंदूंची तिथल्या बहुसंख्येने असलेल्या नागरिकांनी केली आहे, ते पाहून भारतीयांचे डोळे उघडले नसतील तर नवलच आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलंच आहे की तेथील मुख्यमंत्र्यांनी विधर्मी लोकांना फक्त मतांच्या तुष्टीकरणाकरता गंभीर गुन्ह्यापासून वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले होते. तसेच महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि खुनाच्या संदर्भात जी भूमिका तेथील राज्य सरकारने घेतली, त्या भूमिकेला आपण सर्वांनीच टीव्हीवरून पाहिलं आहे. त्याबाबत अजूनही आंदोलन डॉक्टरांचे चालूच आहे. परंतु राज्य सरकार अजूनही आपल्यासाठी जागे झालेले नाही, हे खेदानं म्हणावेसे वाटते. थोडक्यात हिंदू समाजाला कोणत्याही प्रकारचे महत्त्व पश्चिम बंगालमध्ये दिसून येत नाही. त्याला कारण हे आहे की आपण मुठभर हिंदूंना हाताशी पकडले आणि एक गठ्ठा मतं आपल्याला पडले की आपण राज्यकर्ते बनतो, हा अनुभव त्यांचा असल्यामुळे ते आपल्याला सहकार्य करायच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यांना त्यांची वोट बँक सांभाळून ठेवायची आहे. मित्रांनो, त्यानंतरचं दुसरं प्रकरण असं आहे की काँग्रेस शासित हिमाचल प्रदेशातील संजौली मस्जिद प्रकरण, ही अवैध मस्जिद पाडण्याकरता हिमाचल प्रदेशातील नागरिकच बहुसंख्येने रस्त्यावर उतरले आणि त्या नागरिकांना तेथील सरकारनेच, त्या नागरिकांच्या पाठीशी तेथील सरकारच उभं राहिले आणि त्या मस्जिदीला पाडण्यापर्यंतचे आदेश देण्यात आले. मित्रांनो, जेव्हा आपली एकीचं बळ हे आपल्याला दिसते आहे, तेव्हा एकत्र होणे ही या काळाची गरजच आहे आणि आपण एकत्र होऊन राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी व्यक्तीला आणि त्या पक्षाला निवडून देऊ असे धोरण आपण आता आखावयास पाहिजे. एक मतदार म्हणून, एक जागरूक मतदार म्हणून कितीतरी गोष्टी आपल्यापासून लपवण्यात येतात, ज्या जेव्हा उघडकीस येतात तेव्हा आपल्या हातातून वेळ निघून गेलेला असतो. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस असेच घडले. खोटे नाटे नेरेटिव्ह आपल्यासमोर मांडण्यात आले आणि ते एवढ्या मोठ्या संख्येने मांडण्यात आले की आपण लोकसभेतील भारतीय जनता पक्षाला बहुमतात न नेता त्यांना 240 सीटपर्यंत थांबवले आणि त्याचा पश्चाताप आज
भारतातील प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाला होतो आहे आणि त्यामुळेच हिंदुत्ववादी माणूस आज जागा झाला आहे की जी चूक लोकसभेत आम्ही केली आहे ती आता अलीकडे आम्ही करणार नाही. तर आता येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेने एवढे मात्र लक्षात घ्यायचे आहे की मागील काही वर्षात जो आपल्या आपसात जातीयवाद पेरण्याचा, जातीयवादाचे विष पेरण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला आहे, त्याकरता मोठमोठे नेते कसे एकत्र आले होते आणि ते विष पेरण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आहे. त्या विषयाला आपण नाहीसं करायचं आहे आणि ते विष समाजातून नाहीसं करून एक हिंदुत्ववादी राष्ट्रवादी पक्षाला मतदान करावायचे आहे. ही काळाची गरज आहे. ना जात पर ना पात पर, आता हिंदुत्व की बात पर असे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. मित्रांनो, येणारा काळ हा खरोखरच कठीण असणार आहे. आपली एकताच आपणाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल, आपल्या देशाला उन्नतीकडे घेऊन जाईल एवढे मात्र नक्की आहे. त्याकरता आपण सजग राहूया आणि आपलं मत येणाऱ्या निवडणुकीत एका राष्ट्रवादी पक्षाला, हिंदुत्ववादी पक्षाला देऊया. राष्ट्रवादीचा अर्थ असा आहे, हिंदुत्ववादीचा अर्थ असा आहे की देशातील प्रत्येक नागरिक, मग तो कोणीही असो, त्याच्यात जातीपातीचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला वाद आणावायचा नाही आहे. असाच एक राष्ट्रवादी पक्षाला आपण निवडून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करूया. मित्रांनो, आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कृपया आपल्या आप्तसोयक्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.